स्वतः उमेदवार आहेत, त्यांनी आता काही वेळापूर्वी मतदान केलेलं आहे. आज मुंबईकरांना काय आव्हान करताय? कारण की तुमच्या परिवारातले तुम्ही स्वतः आणि तुमची बहीण हे देखील या मुंबईच्या सगळ्यात महत्त्वाच्या मराठी बहुल भाग असणाऱ्या माहीम विधानसभेतून आहेत. मतदारांना आव्हान करीन की आज मतदान टक्का वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि विनंती करीन की सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावा आणि मतदानासाठी लवकरात लवकर उतरून मुंबईचा जो मतदानाचा टक्का हा वाढवणं गरजेचं आहे. बरोबर. मागच्या वेळेस जवळपास 54% मतदान मुंबईमध्ये झालं होतं. यावेळेस जवळपास दुबार नावं जे 11 लाखांपेक्षा जास्त कमी केलेली आहेत. आता यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल असं दिसतं. 100% टक्का वाढेल. आज लोकांमध्ये उत्सुकता आहे. गेले 8 वर्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती आणि आज निवडणूक आता होते आहे. त्याच्यामुळे लोकांना मतदान करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण सकाळपासून बघत या परिसरामध्ये तरी लोकांची संख्या खूप चांगली आहे आणि लोक उतरत आहेत. बरोबर. तुम्ही मतदान केलं का? जरा आवर्जून. मी मतदान केलं आहे 100%. आज मी विनंती करीन की मुंबई महानगरपालिकेवरती एक काम करणारे सरकार आपलं महायुतीचं सरकार मला असं वाटतं की लोक निवडतील आणि धनुष्यबाणासमोर बटन दाबून आज ते एक विकासाला चालना देणारं सरकार निवडतील. पण दुसरीकडे मात्र मराठीचा अजेंडा दुसराच घेत आहेत. ते म्हणतात की मराठीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. ही मराठीच्या अस्तित्वापेक्षा आज कामांसाठी किंवा मुंबई जी काही आज गेले 25 वर्ष जी काही मुंबई लुटलेली आहे, आज प्रत्येक रहिवाशाला माहिती आहे की निवडणूक आल्यावरती किंवा मतदारांना माहिती आहे निवडणूक आल्यावरती मराठीचा मुद्दा येतो, पण विकासाबद्दल कोण बोलत नाही. त्याच्यामुळे आम्ही यावेळेला निवडणूक फक्त विकासावरती लढतो आहे आणि हा प्रभागाचा हा विकास झालाच पाहिजे. प्रत्येक मुंबईचा विकास झाला पाहिजे. 25 वर्ष आपल्या मुंबई महानगरपालिकेवरती ज्यांची सत्ता होती आणि आपण अजूनही मुंबईवरती तेच ड्रेनेज, पाणी तुंबणे ह्या सगळ्या विषयावरती बोलतो आहे. त्याच्यामुळे कुठेतरी बदल घडणं गरजेचं आहे आणि या वेळेला 100% हा बदल घडणारच आहे. धन्यवाद. समाधान सरवणकर हे स्वतः उमेदवार आहेत. तसंच इथे मतदान केंद्राच्या बाहेर मुंबईकर मतदानासाठी आवर्जून येताना दिसत आहेत. मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी होताना हळूहळू दिसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची वेळ आहे. जर दृश्य पाहिलं तर इथे बूथ सेंटर्सला रांगा लावून मुंबईकर मतदानासाठी येताना आवर्जून दिसत आहेत. मुंबईकरांनी भरघोस मतदान करा असं स्वरूपाचं आव्हान NDTV मराठीच्या माध्यमातून सगळ्यांना केलं जातं आहे. आवर्जून मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावा. मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडा. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.